नमस्ते. आज मी मेथीचे लाडू बनवते. मला मेथीचे लाडूंची ऑर्डर आले, तर मी 1 किलोचं प्रमाण दाखवते. मला भरपूर बनवायचे, पण मी 1 किलोचे दाखवते. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? पिस्ता पाहिजे 50 ग्राम, 100 ग्राम काजू, 100 ग्राम बदाम, 50 ग्राम मनुका, 50 ग्राम खसखस, 50 ग्राम सफेद तीळ, 100 ग्राम अक्रोड, खारीक पावडर 50 ग्राम, कोकोनट खोबरं किसलेलं 100 ग्राम, गूळ पाव किलो, तूप 1 कप भर आणि गव्हाचं पीठ 2 कप. तर आता आपण पहिलं काय करूया? खोबरं भाजूया. इथे मी कढई तापत ठेवली. मंद आचेवरती खोबरं लालसर असं भाजून घ्यायचं. बघा, लालसर असं खोबरं आपल्याला झालेलं आहे. सफेद ठेवायचं नाही, तर बरेच दिवस आपण लाडू ठेवले की त्याला खूपट असा वास येतो, म्हणून असं लालसरच करायचं. आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण आता ही खसखस भाजूया. खसखस पण मंद आचेवरतीच भाजायची. खसखस चांगली तडतडायला लागली की मग ती पण आपण काढून घेऊया. खोबरं आणि खसखस आपल्याला वाटून नाही घ्यायचे, म्हणून ती वेगळीच भाजून वेगळीच ठेवायची, नंतर मिक्स करायची. आता आपली खसखस पण भाजून झाली, ती पण आपण खोबऱ्यामध्ये आता काढून घेऊया. टिश्यू पेपरने चांगली पुसून घ्यायची, म्हणजे आपण जे दुसरं काय आता करू ना ते त्याच्यामध्ये करपणार नाही आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तीळ पण भाजून घेऊया. सफेद तीळ घेतलेत गावरान. काही लोक सफेद तीळ टाकत नाही, पण मी थोडेसे टाकते. आता हे सफेद तीळ पण आपले भाजले, ते पण आता आपण काढून घेऊया. आता आपण तीच कढईमध्ये 1-4 चमचे तूप टाकूया. त्याच्यामध्ये आता आपल्याला हे ड्रायफ्रूट घेतलेत आपण. त्याच्यामध्ये मी पंपिंग सीड दाखवायला विसरली होती. लाल भोपळ्याच्या बिया असतात त्या 100 ग्राम घ्यायच्या. हे बघा, त्या 1 घेतल्या. आता हे पण आपण एक करून परतत जाऊया. हे बघा, आपली कढई तर गरमच आहे. आता हे पण आपले चांगले परतून झाले. हे आपण तिळामध्ये आता काढून घेऊया. हे आपण कशासाठी परतून घ्यायचे असतात? तुपामध्ये बरेच दिवस टिकायला पाहिजेत, नाहीतर मग त्यांना ना खूपट वास येतो, म्हणून चांगले परतून घ्यायचे असतात हे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप आहे, पण अजून थोडंसं आपल्याला टाकायचं आहे, म्हणून मी अजून थोडंसं टाकून घेते. आता त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. तो पण मंद आचेवरती भाजायचं आहे. मी इथं 2 कप घेतले. तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता, जास्तसुद्धा घेऊ शकता. हा आपण आपल्याला मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. आता आपलं गव्हाचं पीठ पण बघा लालसर चांगलं भाजून झालं, वास पण छान येतो. आता ह्याच्यामध्ये खारीक टाकायची, खारीक पावडर, म्हणजेच काय ओलसरपणा असेल तो पण आता भाजून निघेल. आता गव्हाचं पीठ आणि खारीक हे सुद्धा भाजून झालं आहे. आता आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे. आता गूळ वितळवून घेऊया. आता हे आपण वितळवायला आलेलं आहे. आता ह्या पातेल्यामध्ये काय केलं आहे, रात्री मी मेथी थोडीशी तव्यावरती परतून घेतली, भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटली
आणि ती रात्रभर तुपामध्ये भिजत ठेवली. हे बघा असे सरसरीत झालेली आहे. हे बघा हां, ते रात्रभर ठेवा, नाही तर तुम्हाला संध्याकाळी करायचं असलं तर सकाळी भिजत टाकली तरी चालते, आणि सकाळी करायचं असलं तर रात्री भिजत टाकायची, म्हणजे त्याच्यामध्ये ना कडवटपणा कमी होतो. आता आपण हे ह्याच्यामध्ये मिक्स करूया. मधून मधून हलवायचं, नाही तर खाली लागेल ना गूळ आणि पीठ. आता आपण हे हलवून झालं. आता ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले तुपामध्ये, तो आता बारीक करूया. हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले, तुपामध्ये तळून घेतले, ते आता बारीक करूया. आणि हा डिंक माझ्याकडे फ्राय केलेला होता म्हणून मी दाखवलं नाही. तो हा डिंक मी 1 कपभर डिंक घेतलेला आहे, फ्राय केलेलाच होता. आता ह्याला आपण बारीक करून घेऊया, नंतर बाकीचं दाखवते. फ्रूट बारीक करून घेतले. आता ही खसखस आणि खोबरं घेतलं होतं ते पण आता ह्याच्यामध्ये टाकूया, म्हणजे सगळं एकजीव होईल, म्हणजे पुन्हा व्यवस्थित करायला नको. आता हे आपण भाजलेलं आहे गव्हाचं पीठ आणि गूळ, ते पण ह्याच्यामध्ये घेऊ. आता हे आपण बारीक करून घेतले बघा. आता एका थालीमध्ये काढायचं. बिना पाकाचे मेथीचे लाडू. तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसला तर काय करायचं, मिक्सरमध्ये टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जायफळ पावडर टाकायची. ती टाकली नाही, कारण ती लास्टला टाकली की तिच्याने वास छान येतो. हे सगळं मिक्स करून घेऊया. बस. आता तुम्हाला एका साईजचे जर लाडू बनवायचे असले तर अशी पळी घ्यायची, छोटी मोठी त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी आता मध्यम आकाराचे बनवते. म्हणजे एकसारखे लाडू होतात ते. मी जास्त मोठे बनवत नाही, जास्त छोटे पण बनवत नाही आहे. हे असे लाडू बनवायचे. ते सगळे लाडू मी करून घेते. बिना पाकाचे मेथीचे लाडू 1 किलोमध्ये 22 ते 23 लाडू बसतात, मीडियम आकाराचे. कसे केले शेअर करा, लाईक करा.